नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाऊस दौरा यशस्वी. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलावात आजपासून पाहता येणार लेझर शो. आणि अयोध्येत एकनाथांचा बोलबाला, ठाणेकरांच्या बॅनरबाजी, शिंदेशाहीची अनोखी झलक. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणावर दिसून आला. यावर्षी 3,53,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचं सामंजस्य करार स्वाक्षरित झालेत. त्याचप्रमाणे जवळपास 1 ते 1.5 लाख कोटी रुपयांचे आणखीन सामंजस्य करार स्वाक्षरित होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य आणि केंद्र शासनाचं शिष्टमंडळ दावोस इथे गेलं होतं. तिथून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळेला उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून UAE, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर आशिया, मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं. ठाण्यातील उपवन परिसरात असणाऱ्या तलावात आजपासून लेझर शो पाहायला मिळणार आहे. म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून विविध प्रकारची रंगसंगती दिसणार आहे. तसंच लेझर शोच्या माध्यमातून ठाणे शहराची ओळख, राम मंदिर निर्मितीची संकल्पना, पालिका आणि शासनाच्या वतीनं फाउंटनची निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याची निर्मिती केली होती. तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर लेझर शो ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. साहेब काय सांगाल या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं एक कारंजे जे आहे त्याचं ओपनिंग झालं आहे. 12 जानेवारीला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ह्या उपवनमधील म्युझिकल फाउंटनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये उपवन आर्ट फेस्टिवलमुळे तो बंद ठेवण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता करायची असल्याकारणानं गेल्या 5-6 दिवसापासून तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ही पूर्तता केलेली आहे. आणि आजपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता मराठी, 8 वाजता इंग्रजी आणि 9 वाजता हिंदी असे 3 शो ह्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. हे सगळे शो मोफत असतील. उपवन परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणी ठाणे महापालिका राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील नागरिकांची मागणी होती की म्युझिकल फाउंटन हे प्रत्येक शहरामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु ठाणे महापालिकेचं म्युझिकल फाउंटन अद्यापर्यंत नाही. आणि ठाणे जिल्ह्यातलं पहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं म्युझिकल फाउंटन स्क्रीनसह, म्हणजे वॉटर स्क्रीन आहेत की त्यामध्ये 3 शो दररोज दिसतील अशा प्रकारचं हे म्युझिकल फाउंटन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं ठरलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी ह्या सगळ्या म्युझिकल फाउंटनच्यासाठी दिलेला आहे आणि त्याची मुहूर्तमेढ ठाण्याच्या उपवन परिसरातून झालेली आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एकेका गोष्टीची पूर्तता आम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी करत आलेलो आहोत. आणि उद्यापासूनच त्या म्युझिकल फाउंटनचं जे आकर्षण आहे हे ठाणेकरांचं एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन स्थळामध्ये येण्यासाठीचं ठिकाण होईल असा मला या अभिमान आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे
आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. करोडो हिंदूंच्या नजरात अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेकडे लागून राहिल्यात. या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. त्यातच अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. ठाणेकर असलेले विकास दाभाडे तसंच बाला आणि रीना मुदलियार या दाम्पत्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागतार्थ अयोध्यातील मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख 36 नाक्यांवर बॅनरबाजी करत शिंदेशाहीची जणू एक झलक अयोध्यावासियांना करून दिली आहे. सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेलंय. या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होतीये. याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झालाय. याच राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर या सोहळ्यानिमित्त राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली. अशा प्रकारे ठाणेकर नागरिक अयोध्येत पोहोचलेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्थ तयारी सुरू करत 1-2 नाही तर 3 डझन म्हणजे 36 बॅनर्स लावण्यात आलेत. जोपर्यंत रामनाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व संपणार नाही, सनातन धर्म संपवता येणार नाही, असं परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, लेखक श्रीयुत दाजी पणशीकर यांनी केले. आज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे. रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राज्ये होऊन गेले, पण एकाचेही मंदिर झालं नाही, कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता, असंही ते म्हणाले. वर्ष 1990 आणि 1992 या दोन्ही कारसेवकांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील 136 कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाचपाखड येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला. यावेळेला विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲडव्होकेट सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रह्मे, भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते. पणशीकर पुढे म्हणाले की गेली 70 वर्ष मी भारतभर फिरलो, पण असा मांगल्य योग इथे पाहायला मिळाला. अयोध्येला न जाता देखील इथेच कारसेवकांचं दर्शन झालं. या सर्व कारसेवकांमुळे आपण 22 तारखेला राममूर्तीची प्रतिष्ठापना करतोय आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करतायत. रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत. ही शक्ती येते कुठून? काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. रामाकडे वानर सैन्य होतं, त्यांना फक्त आज्ञा कळत होती. तुमच्या आमच्यात जे सामर्थ्य आलेलं आहे हे श्रीरामांचे सामर्थ्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका कंटेनरला भीषण आग लागली. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून ठाणे महापालिकेनं मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय. तसंच हा अपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीनं हटवला असून 3 तासाच्या प्रयत्नानंतर सदर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घोडबंदर रोडवर नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक उलटला आणि त्याला आग लागली. मालानं भरलेला अवजड ट्रक ठाण्यापासून घोडबंदर रोडला जाणाऱ्या रस्त्यावरील नियंत्रण सुटून उलटला, अशी माहिती ठाणे महापालिकेनं दिली. अपघाताची माहिती मिळताच चितळसर पोलीस स्टेशनच्या पथकासह अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचं काम सुरू करून आग आटोक्यात आणल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र भाजल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान वाहतूक पोलिसांनी हायड्रा क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर ट्रक हटवला असून 3 तासानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती पालिकेनं दिली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाऊस दौरा यशस्वी.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलावात आजपासून पाहता येणार लेझर शो. आणि अयोध्येत एकनाथांचा बोलबाला, ठाणेकरांच्या बॅनरबाजी, शिंदेशाहीची अनोखी झलक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.